नमस्कार, सुस्वागतम. प्रतीक प्रकाशन पुणे आणि आज ज्यांच्या ग्रंथाचं प्रकाशन होत आहे ते कृपाशंकर शर्मा या सर्वांच्या वतीनं व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांचं मी धनंजय कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण सदैव ईशस्तवनाने करत असतो. याही सोहळ्याचा आरंभ आपण सरस्वती वंदनेने करणार आहोत. आपल्यासमोर सरस्वती वंदना सादर करतायत नम्रता देशपांडे जोशी. स्वतंत्र
कृपाशंकर शर्मा यांचा एक स्वरा विहार नावाचा एक ग्रुप आहे. या ग्रुपच्याद्वारे ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात आणि त्यातलीच ही एक रचना होती. ही गायली होती आपल्यासमोर नम्रता देशपांडे जोशी यांनी. आणि ह्या स्वरवंदनेला स्वरसाथ चढवला होता विवेक म्हसवडे यांनी आणि तबल्यावर साथ होती श्री जोशी यांची. आपण या तिघांचं एकदा टाळ्यांच्या गजरात करूया. रसिक मित्रांनो, आपणास ठाऊकच आहे की भारतीय सिनेमाचे हे शताब्दी वर्ष चालू आहे आणि याच शताब्दी वर्षात महान दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावर एक ग्रंथ प्रकाशित होत आहे. ही एक फार महत्त्वपूर्ण अशी घटना आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी तितक्याच तोलामोलाचे 3 मान्यवर आपल्याला लाभले आहेत. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आहेत ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त साहेब. या सोहळ्याचे सन्माननीय अतिथी आहेत प्राध्यापक समर नखाते सर. तसेच गुरुदत्त यांचे सुपुत्र श्री अरुण दत्त सर. काही गोष्टी जुळून यायला योग लागतो. मुळात भारतीय सिनेमातील कलात्मक उंची गाठून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गुरुदत्त यांच्यावर एक समग्र ग्रंथ यावा अशी प्रकाशक प्रवीण जोशींची इच्छा होती. योगायोगाने डिसेंबर 2009ला प्रकाशक प्रवीण जोशी आणि लेखक कृपाशंकर शर्मा यांची गाठ पडली. समान शिले व्यसनेषु सख्या असं म्हणतात. या न्यायाने दोघे गुरुदत्त प्रेमी, दोघांचे सूर जुळले आणि आज अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त या पुस्तकाचाच प्रकाशन होत आहे. आपणास ठाऊक आहे की महाराष्ट्रात प्रतीक प्रकाशन ही एकमेव प्रकाशन संस्था अशी आहे की जी चित्रपटावर उत्तमोत्तम पुस्तकं आपल्याला देत आलेली आहे. उत्कृष्ट निर्मिती आणि छायाचित्रांची लयलूट असा प्रतीकचा लौकिक आहे. त्यांच्या या समृद्ध परंपरेला साजेशी ही ग्रंथनिर्मिती आहे. यानंतर आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूयात. मी सुरुवातीला श्री राजदत्त सर यांना विनंती करतो त्यांनी समर नखाते यांचा सत्कार करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या सत्काराला दाद द्यावी. यानंतर श्री अरुण दत्त यांना मी विनंती करतो त्यांनी प्रकाशक प्रवीण जोशी यांनी अरुण दत्त यांचा सत्कार करावा. यानंतर राजदत्त यांचा सत्कार अरुण दत्त करतील. यानंतर मिसेस दत्त यांचा सत्कार मी मिसेस शर्मा यांना विनंती करतो. शारदा शर्मा यांच्या हस्ते सत्कार होतोय मिसेस दत्त यांचा.
आज खरोखरच कपिलाषष्ठीचा योग आहे. इतके मान्यवर या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथे आलेले आहेत. या पुस्तकाचे लेखक श्री शर्मा यांचा परिचय आता मधु पोद्दार सर करून देतील. मंचावरील मान्यवर आणि गुरुदत्त प्रेमी रसिक श्रोते हो, माझे मित्र कृपाशंकर शर्मा यांचा परिचय करून देण्यापूर्वी आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या एका बातमीकडे तुमचं लक्ष वेधून घेतो मी. आज अशी बातमी आली गमतीची की 9वीच्या कुमार भारती या हिंदी पुस्तकात एक धडा आहे. त्या धड्याचे लेखक आहेत प्रसिद्ध साहित्यिक, हिंदी साहित्यिक शरद जोशी. तो धडा आहे, तिथे शरद जोशींचं चित्र छापण्याऐवजी पाठ्यपुस्तक मंडळाने शेतकरी संघटनेच्या शरद जोशांचा फोटो छापला आहे. तर नामसाधर्म्यामुळे कसा गोंधळ होतो म्हणून मी म्हणतोय की हे जे कृपाशंकर शर्मा आहेत हे ते नाही आहेत आणि म्हणून ते माझे मित्र आहेत. तर यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. कृपाशंकर शर्मा नाव अमराठी वाटतंय, पण हा माणूस अस्सल मराठी आहे. याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे, शर्मांच्या 2 पिढ्या पुण्यात गेलेल्या आहेत. आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं कारण आहे, आत्ताच्या पिढीसाठी मुद्दाम सांगतोय मी, त्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. पुण्यात 2 पिढ्या गेल्या म्हटल्यावर साहजिकच त्यांची जडणघडण पुण्यात झालेली आहे, पण माणूस पुणेरी झालेला नाही आहे. पुण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. आणि म्हणूनच साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, चित्रकला, मानसशास्त्र अशा विविध विषयांमध्ये त्यांना रुची आहे. पण ही आवड आणि रुची असते ना, माणसाला स्वस्त बसू देत नाही कधी. ते ज्या ठिकाणी नोकरीला होते, म्हणजे ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीला होते, 35 वर्ष नोकरी केली, पण हा बाबा तिथं काही स्वस्त बसला नाही. या आवडी मी आत्ता सांगितल्या ना, ही उर्मी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. तिथे त्यांनी नाना तऱ्हेचे उपद्व्याप केलेत. आता माझे मित्र आहेत म्हणून मी उपद्व्याप शब्द मुद्दाम वापरतो आहे. याचं कारण असं आहे, तिथे त्यांनी एक म्युझिकल ग्रुप काढला. बरं, म्युझिकल ग्रुप काढणं सोपं नाही हो. म्युझिकल ग्रुप काढताना गाणी निवडायची, गायक निवडायचे, त्यांची रिहर्सल घ्यायची, त्याचे कार्यक्रम करताना प्रमुख पाहुण्याला बोलवायचं, त्याचं कार्यक्रमाचं निवेदन करायचं, हॉल बुक करायचा, सूत्रसंचालन वगैरे, हे असे नाना तऱ्हेचे उपद्व्याप, असे व्याप आहेत त्यात, म्हणून मी उपद्व्याप म्हणतो आहे. तर असे उपद्व्याप हा माणूस जन्मभर करत राहिलेला आहे. त्याबरोबरच पुण्यात राहिल्यामुळे चित्रपट विषयक अनेक चर्चासत्र, अनेक शिबिरं त्यांनी आयोजित केलेली आहेत, स्वतः अटेंड केली आहेत. त्यामुळे माणूस इतका प्रचंड तयार झालेला आहे. या चर्चासत्र आणि शिबिरातनं त्यांना इतकं ज्ञान मिळालं आहे की त्यांना चित्रपट विषयक आवड निर्माण झाली आणि चित्रपट या विषयावर ते लिहायला लागले. तिथनं त्यांना लिहायची आवड निर्माण झाली आणि त्यांनी माणूस, मोहिनी या अंकांपासून ते सकाळ, तरुण भारतसारख्या वर्तमानपत्रातही अनेक लेख लिहिलेत. म्हणजे वृत्तपत्रीय लेखन असताना याच्याबद्दल अशोक जैनने एक म्हटलेलं आहे की वृत्तपत्रीय लेखन हे आजचं साहित्य आणि उद्याची रद्दी असते. पण यांचं लेखन तसं नाही आहे. त्याला संदर्भ साहित्याचं मूल्य, संदर्भ मूल्य आहे त्याला. त्यामुळे ती रद्दी नाही आहे. मी सगळे ते लेख वाचलेत त्यांचे. त्यातले काही लेख काही पुस्तकात घेतले गेलेले आहेत, इतकं त्याला संदर्भ मूल्य आहे. त्यातून त्यांना मुलाखती घ्यायचं एक वेळ लागलं. बरं, मुलाखती कोणाच्या, साधी माणसं नाही ती. दिलीप कुमार, बी आर चोप्रा या अशा दिग्गज माणसांपासून ते मणी कौल, विजय तेंडुलकर अशा लोकांपर्यंत अप्रतिम मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. माणूस अंकचा जो स्पेशल अंक आहे फ्लॅशबॅक, त्यात त्यांची विजय तेंडुलकरांची मुलाखत प्रदीर्घ मुलाखत आहे आणि ती विचार करण्यासारखी मुलाखत आहे. हे असं लेखन त्यांचं चालूच होतं आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांची प्रवीण जोशांची भेट घडली. तो खरोखर शुभ मुहूर्त होता. त्यांनी प्रवीण जोशांना सहज विचारलं की मी गुरुदत्तावर पुस्तक लिहू का? आणि जोशी म्हणाले लिहा. म्हणजे मला खरंच म्हणजे जोशांचंही अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्यामुळे आजचा ग्रंथ आपल्याला मिळतो आहे.
जोशाने जेव्हा यांना होकार दिला तेव्हा यांच्या डोक्यात जे साचलं होतं सगळं गुरुदत्तविषयी त्याला एक वाट मिळाली. आणि हा बाबा गुरुदत्त या विषयाने इतका पछाडला गेला. गेली 3 वर्ष, ही 9 सालची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, आज 12 साल उजाडले हे ग्रंथ यायला. या 3 वर्षात त्यांनी काय केलं, त्यांची माझी जवळजवळ रोज भेट होते, जवळजवळ रोज भेट होते. विषय एकच, गुरुदत्त. त्या विषयाने हे पछाडले गेलेत. पझेस पछाडले गेले म्हणजे इतके की त्यांनी गुरुदत्तविषयक सगळी पुस्तकं मिळवली, त्याचे असंख्य लेख आले ते मिळवले. गुरुदत्तच्या सगळ्या फिल्म्स तर बघितलेलेच आहेत, त्यांच्या मुलाखती मिळवल्या. त्यांच्या कुटुंबीय म्हणजे यांना तर भेटलेच, इतर जे कुटुंबीय आहेत त्यांचे, त्या सगळ्यांना भेटलेत ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुदत्तच्या प्रभावळीतली 3च माणसं हयात आहेत. छायाचित्रकार व्ही के मूर्ती, त्यांना बेंगलोरला जाऊन भेटलेत. अभिनेत्री श्यामा, हिला मुंबईला जाऊन भेटलेत. शकीला हयात आहे, तिची यांची भेट होऊ शकली नाही. पण इतक्या परिश्रमातून हा ग्रंथ आज साकार होतो आहे. आणि हा ग्रंथ साकार होतो आहे, यांचं पहिलं अपत्य आहे आणि त्याचा मला आनंद होतो आहे. माझे मित्र आहेत, त्यांचं पहिला ग्रंथ प्रकाशित होतो आहे, मला अतिशय आनंद होतो आहे. अजून एक गमतीची गोष्ट अशी आहे, यांचं मराठी इतकंच हिंदीवर सुद्धा प्रचंड प्रभुत्व आहे. ते घरात 2 भाषा बोलतात, त्यांच्या मुलांशी ते मराठीत बोलतात, पण पत्नीशी म्हणजे आमच्या भाभीजींशी मात्र हिंदीत बोलतात. मला वाटतं बहुतेक मुलांना समजू नये म्हणून बोलत असावेत. मला ते म्हणाले, माझा परिचय करून देताना तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी त्यांच्यापेक्षा थोडं आधी लिहायला सुरुवात केली, या आधी करातच फक्त. मी त्यांना आशीर्वाद देणारच आहे, पण त्यांना एक सांगतो, शर्माजी तुमचं पुस्तक अशा वास्तूत प्रकाशित होतं आहे की ज्या वास्तूत लोकमान्यांचं वास्तव्य होतं, अशा लोकमान्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूत त्यांच्या पुस्तकाचं, पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. तर यापेक्षा मोठा आशीर्वाद तुम्हाला काय देणार. तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. असं याचं कारण असं आहे, माझे मित्र आहेत, त्यांचं हे पहिलं पुस्तक आहे, त्यामुळे मला कौतुक वाटतं आहे. पुस्तक म्हणजे आपलं अपत्य असतं, आपलं बाळ असतं, पण या अपत्याच्या बाबतीत नियोजन करायचं काही कारण नाही आहे, काही कारण नाही आहे. तर मी त्यांना असे आशीर्वाद देतो की अशी त्यांना लेकुरे उदंड होत या आशीर्वादाबरोबरच मी त्यांना त्यांचा परिचय संबोधतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मधु पोद्दारांची बोलण्याची शैली इतकी सुंदर आहे की कायम ऐकत राहावं असं वाटतं. फक्त एक सांगतो पोद्दार सर, आपण जो उल्लेख केला होता कृपाशंकर शर्मा हे आहेत, ते कृपाशंकर शर्मा नव्हते, ते सिंग होते. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख लेखक आहेत, म्हणजे एकच लेखक आहेत, कृपाशंकर शर्मा यांना त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. व्यासपीठावरचे सन्माननीय दिग्दर्शक राजादत्त साहेब, प्रमुख अतिथी समर नखाते साहेब आणि आजचे प्रमुख पाहुणे अरुण दत्त साहेब आणि सर्व रसिक आणि कलाप्रेमींनो, सर्वप्रथम हिंदी चित्रपटसृष्टीतला गुरुदत्त हा लिजेंड आहे. लिजेंड म्हणजे ज्याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रस्तुत होतात, अनेक कथा त्यांच्या भोवती जमा होतात, असा हा लिजेंड आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचा हा ओरिजिनल थिंकर आहे. गुरुदत्त हा भारतीय चित्रपटसृष्टीचा ओरिजिनल थिंकर आहे. भारतीय चित्रपट सिनेमा कसा असावा ह्या ध्यासाने ते सारखे पछाडलेले असायचे. असा हा श्रेष्ठ असा दिग्दर्शक, अशी व्यक्ती आणि अशा लिजेंड व्यक्तीविषयी लिहिताना माझा जो लेखन प्रवास झाला त्याच्यामध्ये सर्वप्रथम मला पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काईव्ह त्यांच्यामधनं ग्रंथ मिळाले, लेख मिळाले, कात्रणं मिळाली, विशेषांक मिळाले.
आता ही माहिती मिळाल्यानंतर त्याची अधिकृतता तपासण्यासाठी मी काही मुलाखती मुद्दामून घेतल्या. त्यामध्ये सर्वप्रथम मी अरुण दत्त साहेबांची मुलाखत घेतली की ते पुण्यात त्यांचं वास्तव्य होतं आणि अतिशय प्रेमाने त्यांनी संपूर्ण गुरुदत्त यांचा जीवनपट माझ्यासमोर उलगडला. मला वाटतं माझी पहिली मुलाखत आमची पुण्याच्या कॅम्पमध्ये झाली आणि संपूर्ण चित्रपट आणि जीवनाची उजळणीच माझी त्यांच्यासमोर झाली. आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की तुम्ही हा विषय लिहायला घ्या आणि तुम्हाला शेवटपर्यंत मी ह्यात साथ देईन, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि त्यांनी खरोखर हा शब्द पाळला. त्याच दिवशी माझ्या मनात होतं की माझ्या पुस्तकाचं जर प्रकाशन झालं तर अरुण दत्त साहेबच माझ्या कार्यक्रमाला असतील. आणि फार मोठी मनोइच्छा माझी या ठिकाणी पूर्ण झाली. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन माझी मनोइच्छा होती की सर्व कुटुंब त्यांचं उपस्थित राहावं, पण काही तांत्रिक कारणामुळे गुरुदत्त यांची बहीण ललिता लाजमी आणि त्यांच्या मुली येऊ शकलेल्या नाही आहेत. पण त्यांचे आशीर्वाद आहेत. ललिता लाजमींना मी भेटलो होतो, त्या म्हणल्या की तुमच्यासारखे लेखक असल्यामुळेच कलावंतांची स्मृती जागृत राहते आणि पुढे अनेक वर्ष लोक त्यांची आठवण काढत राहतात. मला यायला खूप आवडेल. अतिशय त्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या. तर दुसरा महत्त्वाचा बाब ह्यातमधली मला असं म्हणायचं आहे की मी पुस्तक लिहिताना आमच्या प्रकाशकांची इच्छा अशी होती की समग्र गुरुदत्त ह्याच्यामध्ये यावं, त्यांचा जीवनपट यावा. तर त्याच्याबरोबरीने माझ्या मनामध्ये गुरुदत्त यांच्याविषयी म्हणजे माझा मूळ कल चित्रपट कलेच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा, त्याच्याशी तात्विक विचार करण्याचा आहे आणि आस्वादक समीक्षा लिहिण्याकडे माझा कल जास्त आहे. संपूर्ण जीवनपट करावा ह्यापेक्षा मला काही विशेष विषयाकडे करण्याची इच्छा होती. पण त्यांनी मला ही सांगितलं की नाही संपूर्ण गुरुदत्त आपल्याला हवा आहे. आणि त्याप्रमाणे मी मग या विषयाची विभागणी केली आणि गुरुदत्त यांच्या कलागुणांविषयी, त्यांच्या गुणवत्तेविषयी जो पूर्ण महत्त्वाचा भाग आहे त्याविषयी मला ह्यात जास्तीत जास्त गुरुदत्त यांची कला कशी पुढे येईल आणि ह्यात कशी मी मांडू शकेन ह्या विचाराने मी पछाडून गेलो. आणि त्या भूमिकेतून मी व्ही के मूर्ती यांची मुलाखत घेतली. व्ही के मूर्ती आणि गुरुदत्त हे एक्स्ट्राऑर्डिनरी कॉम्बिनेशन आहे आणि जवळजवळ हे आता हे कॉम्बिनेशन जगापर्यंत पोचलेलं आहे. मूर्तींच्या मनामध्ये त्यांच्या ज्या काही संकल्पना होत्या, सॉफ्ट लाईटिंग करायचं म्हणजे हिरोईन्स चांगल्या दिसतात. मी विचारलं त्यांना काय, म्हणले हे त्याच्यामागचं सूत्र असं आहे की नट्यांनाही काही त्रास होत नाही, मेकअप हे सॉफ्ट करावा लागतो आणि आम्हाला चित्रीकरणालाही चांगलं होतं. आणि गुरुदत्त यांना हे फार आवडायचं. ते म्हणायचे हे सॉफ्ट लाईटिंग प्रकार फार छान आहे. तर प्रत्येक प्रयोग ते करायचे. आणि त्यांच्या अंडरस्टँडिंगची एक छान गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा सीन काल चित्रित झाला आहे, मग दुसऱ्या दिवशी चित्रीकरणासाठी गुरुदत्त आणि अब्रार अलवी सीन लिहायला बसायचे. सीन लिहून रात्री 2-3 वाजेपर्यंत सीन लिहून झाला की सकाळी चित्रीकरणाला यायचे. आल्यानंतर अब्रार अलवी आणि यांचा असिस्टंट मूर्तींकडे जायचा आणि त्यांना सीन वाचून दाखवायचा की हा सीन आहे, आपल्याला हा चित्रित करायचा. मूर्ती सीन वाचायचे. सीन वाचल्यानंतर त्यांना जर आवडलं नाही तर ते सरळ असिस्टंटला सांगायचे की त्यांना सांगा मूर्तींना सीन आवडलेला नाही आहे. मग तो असिस्टंट पळत जायचा. अब्रार आणि गुरुदत्त यांना जाऊन सांगायचा मूर्ती साहब को सीन पसंद नहीं आया. मग ते दोघं परत यायचे. क्या हो गया मूर्ति साहब, क्या सीन क्यों पसंद नहीं? ये देखो कल के सीन से आज का सीन मैच नहीं हो रहा है. ऐसी क्या बात है? हाँ, वो नहीं सीन मैच नहीं हो रहा है. कल जो सीन आपने उससे ये लगकर नहीं लग रहा है. और ये मैं अपनी तरफ से नहीं कह रहा हूँ, ये आम पब्लिक के हिसाब से कह रहा हूँ. आई डोंट वांट टू इंटरफियर, बट मेरा आइडिया ऐसा है कि ये सीन जचेगा नहीं. तो फिर गुरुदत्त साहब अब्रार साहब को बुलाए और बताते थे कि हमने रात के 2 बजे तक बैठ के सीन लिखा है. मूर्ति साहब बोलते 2 बजे तक बैठो या 5 बजे तक बैठो, ये सीन मुझको पसंद नहीं है. मग गुरुदत्त काय म्हणायचे अब्रारला बोलून, क्या बकवास सीन लिखा है आपने, चलो फिर से बैठ के लिखते हैं. अशा प्रकारे त्यांचं अंडरस्टँडिंग असं होतं की एक कॉमन मॅन म्हणून सीन कसा वाटेल
ह्याच्याकडं त्यांचं लक्ष असायचं आणि मूर्ती साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन असायचं. आणि ही टीम एकत्र अब्रार आणि गुरुदत्त ही अशी छान टीम होती की आणि त्याच्याबरोबर गुरुस्वामी हे त्यांचे प्रोडक्शन इन्चार्ज, अशी हे 4 लोकांनी खरोखर आरपार मिस्टर अँड मिसेस 55 पार अगदी साहेब बीबीपर्यंत अजरामर चित्र दिलीत. हे एक्स्ट्राऑर्डिनरी कॉम्बिनेशन भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये विलक्षण आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट गुरुदत्त यांची होती की त्यांना क्लोजअप्स फार आवडायचे. क्लोजअप घेणं हा त्यांचा अत्यंत आवडता प्रकार होता. ह्याच्यापूर्वीच्या आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये लाँग शॉट आणि मिड शॉटच घेतले जायचे. गुरुदत्त मध्येच एक एस्टॅब्लिशिंग शॉट घेऊन एकदम क्लोजअपकडे जायचे, अशी त्यांची शैली होती. आणि त्याच्याकरता मोठमोठ्याले लेन्सेस ते वापरायचे आणि त्याप्रमाणे सगळे मूर्ती हे करायचे. तर सगळ्यात मोठी जर मूर्ती साहेबांची अचिव्हमेंट असेल तर ती गुरुदत्त यांच्या संपूर्ण पाहिलेली दृष्टी ते कॅमेऱ्यातनं बरोबर साकार करू शकत असत. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आपल्यासमोर मला सांगायचा आहे की गुरुदत्तविषयी सांगण्यासारखं इतकं काही आहे की ह्या कलावंतांनी इतकं काही काम करून ठेवलं आहे की आपल्याला अभ्यास करता करता कमी पडेल. आणि अरुणदत्त साहेबांनी एक मोठी जिम्मेदारी याच्यासाठी घेतलेली आहे की गुरुदत्त फिल्म्सच्या संपूर्ण सगळ्या फिल्म्सचं डिजिटलायझेशन ते करणार आहेत. खरोखर गुरुदत्त यांनी निर्माण केलेली प्रत्येक फ्रेम अँड फ्रेम अतिशय कलापूर्ण आणि विचार करण्यासारखी आहे. याच्यावर आपले तज्ज्ञ समर नखाते साहेब बोलतीलच, सांगतील की हा एक जगातल्या चित्रपट इतिहासातला एक महत्त्वाचा असा दिग्दर्शक आहे आणि भारतीय चित्रपटातला सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा असा दिग्दर्शक आहे. सत्यजित रे यांनी त्यांचं फार महत्त्वाच्या शब्दामध्ये वर्णन केलं आहे. ते म्हणतात गुरुदत्त यांची लयीची जाण अत्यंत विलक्षण होती. लयीची जाण त्यांना अत्यंत म्हणजे सेन्स ऑफ रिदम अतिशय विलक्षण होता. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या कॅमेरा मुवमेंटमध्ये फ्लुइडिटी होती, सर्वांगीण सहजता त्यांच्या कॅमेरा मुवमेंटची होती. तुम्ही सगळे गुरुदत्त यांचे चित्रपट आता या दिवसापासून ठरवून बघा की यांचा रिदम सेन्स आणि त्यांच्या कॅमेऱ्याच्या मुवमेंट्स ह्या अभ्यासनीय आहेत. हे आपले समर नखाते साहेबसुद्धा सांगू शकतील. इतकं विलक्षण काम या माणसांनी करून ठेवलं आहे. दुसरी गोष्ट त्यांचा जो सगळ्यात आवडता फोर्टे होता सॉन्ग पिक्चरायझेशन, गाण्यांचं चित्रण, हा त्यांचा अत्यंत आवडता विषय आणि त्यांनी डेव्हलप केलेला विषय आहे भारतीय चित्रपट. आणि त्याची मोठी परंपरा त्यांनी निर्माण केलेली आहे आपल्याकडे. तर गाण्यांच्या चित्रपटावर नुसतंच नाही तर त्यांनी गीतकारांना घडवलं. मजरू सुलतानपुरींना घडवलं, साहिरला घडवलं, कैफी आझमींना घडवलं म्हणजे त्यांना सिनेमाचा सेन्स दिला की तुम्ही शायर असाल पण सिनेमासाठी तुम्हाला थोडंसं खाली उतरावं लागेल, त्याशिवाय तुम्ही यात यशस्वी होऊ शकणार नाही. सिनेमाची भाषा समजून घ्या, ह्याकरता त्यांनी ह्या सगळ्यांना घडवलं. आणि या सगळ्यांनी त्यांचं ऋण मान्य केलं आहे की आम्ही या चित्रपटसृष्टीत आज स्थायिक झालो ते गुरुदत्त यांच्या मार्गदर्शनामुळेच. त्यांनी आम्हाला चित्रपटाची दृष्टी दिली. अब्रार अलवींनासुद्धा प्यासाच्या दरम्यान त्यांच्या एवढ्या बैठका झाल्या आणि त्यांना सिनेमाची दृष्टी गुरुदत्त साहेबांनी दिली. आता हा मोठा दिग्दर्शक की ज्यांनी आपल्याबरोबर सगळ्यांना सिनेमा शिकवला. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी सिनेमाच्या इतिहासामध्ये खरोखर जगाच्या इतिहासामध्ये चित्रपटाची कला विकसित होत असताना भारतात हा 57-58 साली स्वतःच्या प्रज्ञेनं आपली ब्लॅक अँड व्हाईटमधली कला डेव्हलप करत होता. आणि ती इतकी असामान्य करून ठेवली की आज प्यासा आणि कागज के फूल हे जगातल्या 100 चित्रपटामध्ये त्यांची नोंद आहे. त्याचं कारणच ते आहे. त्यांची कारकीर्द अगदी थोडी आहे, 51 ते 64 म्हणजे 13-14 वर्षांची कारकीर्द आहे. पण या छोट्या कारकिर्दीमध्ये त्यांनी वयाच्या 32व्या वर्षी प्यासा चित्रपट दिला, वयाच्या 34व्या वर्षी कागज के फूल चित्रपट दिला आणि वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी साहिब बीबी गुलाम हा चित्रपट दिला. 3 अभिजात चित्रपट देणारा हा भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव ग्रेट कलाकार. आणि गंमत म्हणजे एवढं असूनही ह्या माणसाला दिग्दर्शनाचं एकही पारितोषिक नाही. त्यांना साहिब बीबी गुलामसाठी
निर्मितीसाठी त्यांना राष्ट्रपतींचं रौप्य पदक मिळालं. पण या माणसाला त्याची खंत नाही. आणि आज पहा, कुठल्याही पारितोषिका वितरित हा माणूस जगातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंक्तीत बसलेला आहे. असा हा श्रेष्ठ कलाकार आहे. मला वाटतं आपण सर्वांनी ह्या माणसाचं, आणि व्यक्ती म्हणून तर अतिशय विलक्षण हा माणूस, इतका प्रामाणिक, आतल्या गाभापर्यंत प्रामाणिक असा माणूस होता. हा माणूस, अब्रार अली सांगतात की 12 वर्षामध्ये, म्हणजे त्यांचा सहवास 12 वर्षाच्या सहवासात हा माणूस एकदाही खोटं बोलला नाही. किती अवघड गोष्ट आहे. असा विलक्षण संवेदनशील माणूस. कधीही त्यांनी चित्रपटासाठी जर निर्मितीसाठी वितरकांकडून घेतलेला पैसा असेल आणि प्रोडक्शनचा खर्च वाढला तर कधीही एक पैसा वाढवून घेतला नाही वितरकांकडून. आणि त्यांनी अनेक वेळा आपले चित्रपट रद्द केले आणि रद्द केल्यानंतर त्यांनी घेतलेले ॲडव्हान्स परत केले. चित्रपटसृष्टीत असा विरळा माणूसच नाही. त्यांच्याकडच्या लाईटमनपासून कॅमेरामन आणि इतर मेकअपमनपर्यंत सगळ्यांसाठी या माणसाने कोऑपरेटिव्ह बिल्डिंग 4 मजली अंधेरीमध्ये बांधून दिली. आज ती माणसं त्याच्यामध्ये एकही पैसा न घेतलेली अशी सगळी त्याची कलावंत मंडळी त्या ठिकाणी राहत आहेत की जी प्रॉपर्टी आता करोड रुपयामध्ये जाते. अशा ठिकाणी हे स्वतःच्या कलावंतांसाठी हा काम करणारा असा हा विरळा माणूस भारतीय चित्रपटसृष्टीत होऊन गेला. जेव्हा जेव्हा गंगाजळी संपली की पुन्हा पैसा काढणारे, निर्माण करणारे करणारा चित्रपट करावा अशी सारखी त्यांची भूमिका घ्यायची. मग पैसा मिळणारा चित्रपट आला की पुन्हा कलेकडे वळायचे. हे सगळं विचित्रच आहे. हा माणसाचं सगळं कामच वेगळं. असा माणूसच भारतीय चित्रपटसृष्टीत झाला नाही. म्हणजे स्टुडिओ सिस्टीम संपल्यानंतर ज्या 2 व्यक्तींकडे स्वतःची तज्ज्ञ मंडळी सगळ्या डिपार्टमेंटची होती, असा राज कपूर आणि गुरुदत्त यांच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटची स्वतःची तज्ज्ञ मंडळी होती. असं हे दुर्मिळ असं उदाहरण चित्रपटसृष्टीच्या, म्हणजे स्टुडिओ सिस्टीम संपल्यानंतरसुद्धा त्या निष्ठेने काम करणारा असा हा गुरुदत्त, हा वेगळा कलावंत आपल्यासमोर आहे. मला वाटतं आपण सर्वांनी थोडंसं, आज गुरुदत्त जाऊन 46 वर्ष होऊन गेलेली आहेत. सर्वसामान्य लोक गुरुदत्त, वहिदा रहमान वगैरे याच्या पलीकडे जायचाच विचार करत नाहीत. ही खेदाची बाब आहे. त्या माणसाने कलेसाठी सर्वस्व दिलं आणि शेवटी प्राणही दिलेला आहे. हे त्यांचे शिष्य जे सांगतात, राज खोसला, ते म्हणले हा माणूस कायम विसरलेलाच असायचा. कशात विसरला तेच कळायचं नाही. तो चित्रपट बनवण्याच्या कलेमध्ये विसरलेला होता आणि करता करता त्यांनी आपलं आयुष्य या चित्रपटाला दिलं. असा हा श्रेष्ठ कलावंत, ज्यांनी भारताची मान, भारतीय लोकांची मान ज्यांनी उंचावली आणि ज्याची कलाचे गुण त्यांचे इतके श्रेष्ठ आहेत की त्यांनी जगामध्ये आपलं नाव केलं, अशा या श्रेष्ठ कलावंताला या 100व्या वर्षामध्ये एक अभिवादन करण्यासाठी हा एक लेखन प्रपंच मी केला आहे. या ठिकाणी आपणा सर्वांनीच्या वतीनं मी त्यांना एक आदरांजली वाहून आपण सर्वांनी त्याच्या कार्याचा गुणगौरव करावा आणि त्यांच्यापर्यंत हा विषय पोचावा एवढी इच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी माझा शब्द संपवतो. थँक्यू सर. शर्मांचं मनोगत ऐकून आपली उत्सुकता नक्कीच पुस्तकाबद्दल वाढली असणार. ग्रंथप्रकाशनाच्या आधी एक छोटासा सत्कार करायचा आपल्याला. मी राजदत्त सरांना अशी विनंती करतो, त्यांनी लेखक कृपाशंकर शर्मा यांचा सत्कार करावा.
यानंतर ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत ते अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त या ग्रंथाचं प्रकाशन आता होईल. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं विमोचन करावं. अत्यंत दर्जेदार, संग्राह्य आणि अनोखा बनलेला हा जो ग्रंथ आहे, आज आपल्या सर्वांना सवलतीमध्ये 300 रुपयामध्ये हा बाहेर उपलब्ध आहे. ज्या रसिकांना याची प्रत हवी असेल त्यांच्यासाठी हा उपलब्ध करून दिलेला आहे. यानंतर माननीय प्रवीण जोशी आणि कृपाशंकर शर्मा यांना ग्रंथनिर्मितीच्या वेळेला ज्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ज्यांची मदत झाली अशा काही व्यक्तींचा सन्मान ते करू इच्छितात. मी सर्वप्रथम या सन्मानासाठी आमंत्रित करतो श्री मधु पोद्दार. मधु पोद्दारांबद्दल सांगायचं तर त्यांची 13 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. याच सभागृहात संगीतकार कोश, मराठी संगीतकार कोश याचं 2 महिन्यापूर्वीच प्रकाशन झालं होतं. यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत स्वप्नील पोरे. स्वप्नील पोरे हे देखील एक उत्तम चित्रपटविषयक लिखाण करणारे अभ्यासक आहेत. दूर कोई गाये आणि ओपी नय्यर ही त्यांची 2 पुस्तके रसिकांनी नक्कीच वाचली असतील. यानंतर सुरविहार या कार्यक्रमाद्वारे ज्यांनी पुणेकरांचं मन जिंकून घेतलं असे डॉक्टर प्रकाश कामत, डॉक्टरांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. समर नखाते सरांना विनंती आहे की त्यांनी यांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून आलेले लेखक श्री अरुण पुराणिक. अरुण पुराणिक यांचे वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही. चित्रपटाचा इन्सायक्लोपीडिया यांना म्हणता येईल. लोकप्रभामध्ये सध्या त्यांचा एक सदर फार सुंदररित्या चालू आहे आणि मुंबईवर त्यांचं पुस्तक खूपच गाजलेलं आहे. मी श्री अरुण दत्त यांना विनंती करतो त्यांनी अरुण पुराणिक यांचा सत्कार करावा. यानंतरचे सत्कारार्थी आहेत श्रीयुत नारायणराव फडके. नारायणराव फडके यांचा नुकताच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीनं चित्रकर्मी हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. चित्रपटाचे बुकलेट्स आणि पुस्तकं यांचा अनमोल खजिना यांच्याकडे आहे. मी राजदत्त सरांना विनंती करतो त्यांनी फडके सरांचा गौरव करावा. यानंतर श्री रवी पांडे. श्रीयुत रवी पांडे.
हां, आज जो ग्रंथ प्रकाशित झाला याचं मुखपृष्ठ श्रीयुत रवी पांडे यांनी केलेलं आहे. अत्यंत देखणं असं मुखपृष्ठ आहे. श्रीयुत रवी पांडे अरुण दत्त सर यांचा सत्कार करतील. यानंतर श्रीयुत हरीश शर्मा. हरीश शर्मा हे माझे मेहुणे आहेत आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष म्हणजे लहानपणापासून चित्रपटविषयक चर्चा करतच आज पुढे आलो आहोत. माझ्या या सर्व वेडांना माझ्या सर्व मेहुण्यांचं कायम सहकार्य होतं. अशातलेच आमचे श्रेष्ठ श्री हरीश शर्मा. माझे दुसरे मेहुणे आहेत दिनेश शर्मा. यानंतरचे सत्कारार्थी आहेत श्री दयानंद शिंदे. दयानंद शिंदे हे शर्मा सरांच्या सोबत त्यांच्या सर्वच कार्यक्रमात असतात आणि त्यांचा स्वरविहार जो कार्यक्रम आहे यामध्ये ते सामील असतात. यानंतर मुकुंद दातार. अनिल प्रभुणे. यानंतर अनिल प्रभुणे. यानंतर आजच्या सर्व कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणारे आणि माझे अत्यंत निकटचे मित्र धनंजय कुलकर्णी यांचाही सन्मान अरुण दत्त साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ग्रंथाचं विमोचन झालेलं आहे. आता आपण आजचे प्रमुख अतिथी श्रीयुत समर नखाते सर यांचं भाषण ऐकणार आहोत. त्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. खरं तर नखाते सरांची ओळख करून देण्याची गरजच नाही. ते मास कम्युनिकेशन विषयातील अत्यंत लोकप्रिय असे अध्यापक आहेत. चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन ही कला माध्यमे शहरी आणि ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या कलांविषयी समाजामध्ये अभिरुची निर्माण करण्याचं महान कार्य सर गेली कित्येक वर्ष अव्याहतपणे करीत आहेत. सरांनी BSc पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमधून दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर बोस्टन युनिव्हर्सिटी USA यामध्ये त्यांनी व्हिडिओ प्रोग्रॅमिंग आणि प्रोडक्शन करता त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती. तिथे त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. उद्याचा सिनेमा घडवण्यासाठी आजची जी पिढी आहे त्यात अभिरुचीची जाण निर्माण व्हावी यासाठी ते कायम कार्यरत असतात. त्यासाठी निरनिराळे वर्कशॉप्स, फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स, सेमिनार यामध्ये ते कायम बिझी असतात. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यामध्ये ते असिस्टंट प्रोफेसर आणि डीन म्हणून 1976 ते 1995 या काळात कार्यरत होते. पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये ते अध्यापनाचे कार्य करीत असतात. पुणे फिल्म फेस्टिवलच्या निवड समितीचे 2003 सालापासूनचे सदस्य आहेत. गुरुदत्त आणि गुरुदत्तचे चित्रपट हा सरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आत्मीय असा विषय आहे. त्यासाठीच मी त्यांना आमंत्रित करतोय. सर प्लीज. रंगमंचावरील मान्यवर,
आणि उपस्थित रसिक हो, खरं तर खूप दडपण येतं. कारण काय होतं की चित्रपट या माध्यमाबाबत एकंदरीतच आपल्याकडे खूप वरवर किंवा एका पातळीवरती म्हणता येईल तात्पुरतं बोलण्याची एक व्यापक सवय आहे. काही वेळेला असं होतं की त्याचं कलारूप आणि त्या कलाकाराच्या कला अभिव्यक्तीचा विचार ह्याच्याऐवजी त्याच्या आसपासच्या पसाऱ्यालाच किंवा इतर गोष्टींना चिवडत बसण्यात खूप वेळ जातो. चित्रपट ही अशी कला की जी सर्व कलांना आपल्यामध्ये सामावून घेत 19व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस मानवानी यंत्राच्या साहाय्याने एका विशिष्ट जाणीवांना अधिक व्यापक रूप देण्याकरता निर्माण केलेली कला. ती एक स्वतंत्र कला, त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व, बहुआयामी व्यापक कला, पण याहीपेक्षा माणसाचं माणूसपण आणि त्या माणूसपणाच्या सर्व व्याप्ती कक्षा रुंदावण्याचं काम. आणि म्हणूनच ही क्षितिज विस्तारित होतात आणि त्याच्यामधले हे सर्व कप्पे किंवा त्याचे गट विरघळून जातात. आणि म्हणून आपण सिनेमाचा विचार करत असताना आज जेव्हा गुरुदत्त यांचा विचार करतो तेव्हा जगातल्या सिनेमातला महत्त्वाचा माणूस हा तुमचा माझा नाही, हा जगातल्या सिनेमातला एक महत्त्वाचा आणि आपला माणूस या अनुषंगाने मी म्हणतो आहे. आणि म्हणून हे जे काही आपलं सौंदर्य तत्व आहे, आपल्याला अधिक व्यापक विमुक्त करणारी आणि माणूस होण्यातलं सौंदर्य गहिरं करणारं, भिडणारं, भावणारं आणि सर्व संवेदनांना सुंदर करत नेणारं जे काही आपल्यापुढे साकारतं ते साकारणारा एक महान कलाकार म्हणजे गुरुदत्त. गुरुदत्त यांचं अस्तित्व म्हणजे खरं तर त्यांचं संपूर्णपण ह्या कलेच्या गाभ्याशी जोडलं गेलेलं आहे असं मला जाणवतं. चित्रपट हा जणू त्यांचा अंतरात्मा आहे असं माझं मत आहे. म्हणजे त्यांच्या जडणघडणीमध्ये जेव्हा तुमच्या लक्षात येतं की ते कुठेतरी अस्वस्थ होते, त्यांनी नृत्य शिकलं, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी अनेक गोष्टी करून बघितल्या, पण जोपर्यंत त्यांना त्यांच्या पातळीवरती एक ज्याला आपण एक फिल्म मेकर, नुसतं दिग्दर्शक ही कल्पना थोडीशी बाजूला ठेवूयात, एक संपूर्ण चित्रपट सादर करण्याची जी कल्पना आहे. आणि म्हणूनच एका पातळीवरती गुरुदत्त यांचा चित्रपट हा जणू त्यांचा अंतरात्माच आहे. आणि चित्रपट ज्यांचा अंतरात्मा आहे किंवा ज्यांच्या अंतरात्म्यातनं चित्रपट येतो असं काहीतरी एक अजब सुंदर रसायन या सर्व घटकांमध्ये आहे. त्यांचा प्रवास हा त्यांनी स्वतःच्या आत्म्याचा आणि स्वतःच्या अभिव्यक्तीच्या मुक्ततेचा केलेला प्रवास आहे. आणि ह्याच्यामध्ये सौंदर्याचा शोध आहे, वेदनांचा शोध आहे आणि एक आगळा प्रवास त्यांनी आयुष्यात केला, तो कुठेतरी या ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेला सिनेमाची भाषा समजून घेत असताना आपण कथानकाशी थांबतो, काहीतरी 2-4 गाण्यांमध्ये अडखळतो, इतर काही गोष्टींची आपली जी काही सांगड असते त्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच प्रथमतः कलाकृती, कलाकार आणि आपण आस्वादक रसिक या प्रवासाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आणि म्हणूनच या तिघींच्या म्हणजे कलाकार, कलाकृती आणि आस्वादक या तीनहींच्या नात्याकडे एक संपूर्ण सुखदुःखमय पण तरीही एका सर्जनात्मक नम्रतेने बघण्याचा प्रयत्न करणं ही खरं तर गुरुदत्त यांच्या कलेकडे जाण्याची पाऊलवाट ठरते. बऱ्याच वेळेला सिनेमा हा घटक असा असतो की कायम आपल्याला त्यातलं सगळंच कळतं आणि हे कसं वाईट केलंय, हे कसं चूक केलंय, अशा फुल्या मारत आपण सिनेमा गोळा करत जातो. इथे मी एक पूर्णपणे गुरुदत्त बघायला लागताना असं लक्षात यायचं, आम्ही जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटवर कळलं की
सरेंडर युअर सेल्फ. स्वतःला पूर्णपणे सरेंडर करा, नम्र व्हा आणि सिनेमा बघायला लागा. कारण गंमत अशी असते की नाहीतर सिनेमा हा तात्पुरता बघण्याचा विषय ठरतो आणि मग सिनेमानी निर्माण केलेलं जे अवकाश आहे, जे मानवी सौंदर्याचा अवकाश आहे, मानवी आंतरिकतेच्या शोधाचा अवकाश आहे, ते आपण एका कुठल्या तरी कप्प्यात अमुक बाय अमुक याच्यात बसवायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला आपण गल्लत करतो ती कलाकाराच्या व्यक्तिगततेलाही खरं खूप वेगळं परिमाण असतात, अनेक मिती असतात. या व्यक्तिगततेचं भान आपण गमावतो किंवा कलाकार हा त्याच्या सर्व अंतरंगातूनच ते बाहेर टाकत असतो आणि आपण चुकीच्या मार्गाने म्हणजे खरं तर खाजगी अशा कुठल्या तरी घटनांकडे वळू लागतो आणि हे सर्वथैव गैर आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणूनच घटकांची बाह्यदर्शनी रूपच आणि उगाचच खोट्या कुतूहलानं आपण स्वीकारत राहतो. म्हणजे गुरुदत्त यांच्याबद्दल बोलतोय, त्यांच्या सिनेमाबद्दल बोलतोय, पण त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या अंतररूपाच्या सर्जक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा आणि स्वतःला तो शोध घेत स्वतःला सुंदर करण्याचं विसरतो. आणि म्हणून मग आपण टिकमार्क केल्यासारखे सिनेमे बघतो. गुरुदत्तच्या सिनेमांच्या बाबतीत हे अशक्य आहे, कारण जसजसं तुम्ही त्यांच्या चित्रचौकटी, त्या चित्रचौकटीतील अवकाश, त्यातील माणसांचे अनेक स्तर म्हणजे मी असं म्हणतो की साधं एखाद्या फ्रेममध्ये, हे आता खरं खूप अवघड आहे, मला खूप अवघड जाते सांगणं, की चित्रचौकट बघत असताना अवकाशाच्या मिती ज्या पातळ्यांवरती बदलत जातात. आणि गुरुदत्तच्या सिनेमामध्ये मग एकदा असं शिकवत असताना मी काहीतरी असं म्हणालो आणि गुरुदत्तांच्या प्यासामध्ये गुरुदत्तचे पाठमोरे बसलेले आहेत आणि इकडे वैदारे मन आहे आणि मी म्हणलं की ती वळते आणि ती वळून बघते, त्या अख्खा अवकाश त्या दोघांच्या नात्याने फिरतं आणि त्याला एक वेगळं परिमाण येऊ लागतं. ही जी काही क्षमता ह्या माणसांमध्ये असते त्याचा शोध किंवा त्याच्या अंतरंगातूनच आपल्याला तो घ्यावा लागतो. नाहीतर आपण कथासूत्रातलं हे कळलं. एक परवाच बोलताना मी म्हणलं की चांगल्या कलाकृती ह्या पहिल्या भिडतात आणि मग आपण कळल्या वगैरे असं म्हणू लागतो. तेव्हा भिडणं भावणं ह्या पातळीवरती धरणं आहे. ती वळून बघते आणि कुछ कहा, आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात की त्या भावसंदर्भामध्ये शब्दरूपांचं एका अत्यंत काव्य लयतत्वाकडे रूपांतर होतं. जाने क्या तूने कही, बात कुछ बन ही गई. अरे बापरे, म्हणजे हे सगळं काय म्हणत असतील ते तिथे बसून आणि ते त्यांच्या डोक्यात कसं घडत असेल असा प्रश्न पडत गेला. प्रश्न असा आहे की गुरुदत्त यांचा सिनेमा ज्या कलेतून व्यक्त होतो म्हणजे सिनेमा, आपल्याकडे हे सारखे कप्पे पडतात की आठ सिनेमा कमर्शियल, अरे एक मिनिट सिनेमा बघूयात. ज्याच्या आंतरिकतेतून सुंदर सिनेमा बाहेर पडतो तो सिनेमा, आपल्याला सुंदर करतो तो सिनेमा, अर्थपूर्णतेने माझ्या माणूसपणाच्या सर्व कक्षांना क्षितिजांना मुक्त करतो तो चांगला सिनेमा. आणि म्हणूनच त्याद्वारे त्यांनी माणूस, सुखदुःख, नाती, आपल्या आसपासचं भवताल इतक्या आणि अनेक घटकांच्या मिश्रणातून साकारलेलं एक हळुवार काव्य विश्व, एक भावविश्व. पण कलात्मक, वैयक्तिक, खाजगी, व्यावहारिक असे सरधोपट बटबटीत कप्पे करून आपण गुरुदत्तांकडे खरंच जाऊयात. काय व्हायला लागतं की त्या प्रकृतीने जर आपण त्यांच्याकडे जायला लागलो तर चांगल्या कलाकृतीच्या आतलं असं एका ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की तुम्ही त्याचं विच्छेदन नका करू आणि विच्छेदन करण्याकरता लागणारी जी अवस्था असेल ती अवस्था त्या कलाकाराच्या अवस्थे इतकी सुंदर करा, मग तुम्ही विरघळून जाल त्याच्यामध्ये. चित्रपटीय भाषा, त्याची सर्व रूप गुणतत्व
ती सुद्धा अस्सल भारतीय जीवन संवेदने, मी पुन्हा पुन्हा हा शब्द वापरतो, अस्सल भारतीय जीवन संवेदना कशी, तर त्याच्यामध्ये सर्व आधुनिक तत्व व्यवहार येतात. म्हणजे त्यांचे जे नॉआर कल्चरमधले येणारे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मुंबई दिसते, क्लब दिसतात, डान्स दिसतात, त्याबरोबर असलेले काही ताण दिसतात. पण तरीसुद्धा त्या कृष्ण धवलतेला असलेल्या ज्या अनेक छटा आहेत तिथे ती माणसं कटआउट कार्डबोर्ड न होता त्यांच्या मितींनी आपल्याला कळायला लागतं हेही आपलंच एक रूप आहे. त्यातला जो जीवघेणा सखोल प्रवास आहे तो शोधत शोधत हा कलाकार जातो. म्हणजे अनेक वेळेला सिनेमामध्ये दाखवताना की हे गाणं, हा शब्द, हा संवाद, पण हा प्रवास जो आहे तो त्यांची भावधारणा, मुळात लयताल रूपनाद तत्व, लयताल रूपनाद तत्व आणि त्याचे सौंदर्य घटक घेऊन त्याला स्वसंवेदनांनी साकारतो आणि त्या भारतीयपणाला. म्हणून त्यांनी केलेलं, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की उदय शंकरांचं नृत्य, हो 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 हो, कारण ते अल्मोडामध्ये जाणं असेल, ते नृत्य असेल, काय जी स्वप्न असतील त्या भारतीय माणसाची, त्या भारतीयपणाची, ती स्वप्न, त्यातलं ससंवेदन, त्यातलं कारुण्य, त्यातलं दुःख, पॅथॉस सुंदर करणं हे अवघड जातं. नाहीतर ती काहीतरी क्रूड होतं. त्याचे असे ढाळलेले अश्रू मग ते मोजत बसणं, नाही 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 नाही, ते नको 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 करूयात आपण. पण त्या क्षणाला तुम्ही उभे राहिलात आणि जर जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, याच्यामुळे तुमच्या लक्षात येतं की हे सगळे शायर बियर बसलेले आहेत आणि अतिशय संथ पण सुंदर लईमध्ये कॅमेरा एका माणसाच्या दिशेने सरकतो आणि तुम्ही तुमच्या त्यांच्या डोळ्यातल्या त्या गहिऱ्या भाव रचनेपाशी जाऊन थांबतो. तिथे लक्षात येलं की त्यांनी ते लेन्स वापरलेलं आहे, त्यांना त्या कळतं की त्या लेन्सची डेप्थ लॉजिक्स काय आहेत, त्या डेप्थ लॉजिक्समध्ये त्या डोळ्यामध्ये दिसणारे भाव व्यक्त करण्याकरता ह्या टेलिफोटो लेन्समधलं येणारं शॉर्टनिंग ऑफ डेप्थ लॉजिक वापरण्याने स्वतःला त्या सगळ्या, म्हणजे त्याची पूर्वी आश्रमाची प्रेयसी तिथे, तो तिचा नवरा तिथे, आणि अरे कमाल आहे, आपके यहाँ पे तो नोकर भी शायरी कर, हे किती उपेक्षा. आणि तुमच्या लक्षात की तो फक्त शब्द घशातनं काढतो, आवाजातनं काढतो आणि शब्द म्हणतो आणि त्या शब्दामध्ये तुम्ही जाऊन त्यांच्या जवळ जाऊन थांबता. म्हणून मगाशी म्हणलं की फ्लुइडिटी ऑफ स्पेस, मी माणसाच्या जवळ कसा जात असेन, भावरूपाने मी कसा पोचत असेन, तर ते असं पोचत असणार, नाही तर शक्य नाही तो सिनेमा बघणं. आणि म्हणूनच चित्रपटीय भाषा आणि माणूस असण्याचं गूढ, म्हणजे काही वेळेला गुरुदत्त यांच्या प्रतिमा बघत असताना लक्षात येतं की हे माणूसपण बघतायत की ह्या माणूसपणाच्या अशा, म्हणजे मूर्तींच्या प्रकाश योजनेला लक्षात की हे रिमलाइटिंग आहे का, रिमलाइटिंगमुळे मी सिल्व्हेट लॉजिकमध्ये माझी स्वतःची असलेली एक डार्कर, आत खूप काळं, या सगळ्याची असलेली एक कारुण्य रूप. अनेक वेळेला असं लक्षात यायचं की गुरुदत्त सारख्या माणसांचं जे एकल रूप आहे, हा फरक लक्षात घ्या की काहीतरी मला जमत नाही, मला लोक असं म्हणतात, असं नाही आहे. हा लोनलीनेसचा नाही, हा सॉल्युट्यूडचा, आपल्याच्या एकल अवस्थेच्या एका मानवी अंतर्दिशेचा प्रवास, चित्रमय, संगीतमय, काव्यमय आणि कथा, म्हणजे त्याचं जे काय रूप धारण घेऊन येतो. आणि हा वेदनेचा गाभा आपण हळुवारपणे जाणून घेतला पाहिजे. नाहीतर सिनेमा बघणं, मी अनेक वेळा आमच्या विद्यार्थी मित्रांना, आमच्या सगळ्यांना सांगतो, अपमान करू नका. थिएटरमध्ये जाताना 100 वेळा मोबाईलची लाईट टाकू नका, कारण त्याने अंधार केलाय रे. त्या अंधारातली एक छोटीशी तिरीप येते, त्या तिरीप येते आणि त्याच्याकरता मूर्तींनी खूप कष्ट घेतलेत, कारण निरनिळे लाईट टाकण्याकरता आणि त्याचे झोत विखरतायत आणि त्याचा प्रॉब्लेम होतोय. पण शेवटी देवदासच्या एका त्या बैलगाडीच्या
आकाराच्या एका बाजूला वहिदा रेहमान, एका बाजूला गुरुदुर्भेद, आणि तो तुकडा तिथे तसा येण्याकरता मूर्तींनी जग एके दिवशी त्यांच्या लक्षात आलं, ते त्यांनी म्हटलेलं आहे एका मुलाखतीमध्ये, की आरशाचा कवडसा गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, हे असं पॅरलल बीम असा तो शार्प येत जातो, म्हणून त्यांनी स्टुडिओच्या बाहेर आरसे लावले, ते आरसे दुसऱ्या छतावर मारले, त्या छतावरनं इथून भोक पाडून इथे खाली टाकले, आणि त्यात ते धुळीचे तरंग आणि त्याच्यामध्ये ह्यांच्या दोन धूसर आकृत्या, असं तुम्हाला कागज के फूलमध्ये दिसायला लागतं. ज्यावेळेला ती जिन्यातली पावलं चढतात, मी लहानपणापासून सिनेमाशी संबंधित आहे, मला तर स्टुडिओचे वास सुद्धा येतात गुरुदत्तचा सिनेमा बघतात. त्यावरती कॅटवॉकच्या तिकडे दिवे लावणाऱ्या माणसांच्या शेजारी बसलं की खालचं सबंध स्टुडिओ आवार आणि सेट फार वेगळा दिसतो. आणि म्हणूनच गुरुदत्त यांच्यापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर हे सगळं दृकश्राव्य अस्सल भारतीय, एका अर्थाने मला खाली काळजीच वाटते की आपल्याला रोमॅन्टिक होताच येत नाही. आणि रोमॅन्टिक म्हणजे देवाणघेवाण असं काहीतरी, तू किती दिलंस, मी किती घेतलंस, त्याचं काय केलंस. मी काही वेळेला आमच्या तरुण विद्यार्थी म्हणतो, असं लाईक करू नका, लाईकच्या पलीकडचं काहीतरी असतात. सारखं 700 लोकांनी लाईक केलं म्हणून ते खरंच असतं असंही नाही रे बाबा. आणि कोणीतरी एकाने लाईक केलंच नाही म्हणून जे वाटत राहतं ना, ते फार त्रासदायक असतं, पण ते सुंदर आणि गहिरं असतं. मग ह्या कलाकाराच्या आसपास त्यांचे कुटुंबीय आहेत, मित्र आहेत, स्नेही आहेत, व्यावसायिक आहेत, पण सिनेमा कलेसारख्या एकमेकांना भिडणाऱ्या पण तरी अभिव्यक्त होण्यामध्ये सहभागी होणाऱ्या सहकलाकार, तंत्रज्ञ असा एक वृंद आहे त्यांच्या भोवती. म्हणजे एका अर्थाने ही जर मायस्ट्रो, जेव्हा एखादा ऑर्केस्ट्रा कंडक्टर उभा राहतो तो प्रत्यक्ष तो काही वाद्य वाजवत नसतो, पण त्याची त्याने असं केलं की तिथे ते व्हायलिनचे सूर असे येणार, मग तिथे त्या कॉर्ड्स असं उभं राहणार. मी असं लक्षात येतं की ह्याने हे सगळं कळतंय आणि हे यांना कळतंय, ह्याने हे सगळं रचलेलं आहे, आणि ती माणसं इतक्या मन लावून त्यात करतात. मग ते मूर्ती असतील, अब्रार आल्वी असतील, कोणी असतील. काही वेळेला कैफी आझमीची त्यांच्याशी झालेले वाद आहेत की तू म्हणतोयस तसं कॅरेक्टरचं डायमेन्शन आपल्याला शोधून काढावं लागेल, किंवा अमक्यामध्ये श्यामाच्या याच्या आधी त्या गराजमध्ये असं करत असताना किंवा जॉनी वॉकरवर करत असताना शब्दांच्या नाद व्यवहारातनं गाणं सुरू व्हायच्या आधी गाण्याचं इंडिकेशन येता कामा नये, पण शब्द आणि गाणं ह्याच्या मधला जो दुवा आहे तो असा ऑडियन्सनी झपकन घेतला पाहिजे की तिथे ते आकाराला येतं. आणि म्हणूनच हा सगळा परिसर, अब्रार आल्वी असतील, मूर्ती असतील, मग त्याच्या भोवती असलेले समज, गैरसमज, मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळात आपण अपसमज, आणि मग वास्तव अवास्तव अशा काहीतरी भिन्न घटकांच्या प्रत्यक्षाच्या अनेक मिती, डायमेन्शन्स, त्यांच्या रचना आणि रूप, मनातली, कागदांवरची, सेल्युलॉइडवरची, आणि फायनली शेवटी आमच्या समोर येणाऱ्या पडद्यावरची, आणि ती त्यांच्या मनातली, ती त्यांच्या डोळ्यातली, ती पडद्यावरती, आणि ती आमच्या डोळ्यामध्ये. खरं तर गुरुदत्त यांचे आप्त किंवा स्वकीय इथे आहेत. आपण कोण दूरचे आहोत का? नाही, आपण त्यांचे कुटुंबीय आहोत. कलाकाराची, कलाकृतीची अशा दोन समांतर रेषा असतात. कलाकाराची आणि कलाकृतीची समांतर रेषा अनंतामध्ये भेटतात आणि अनंतामध्ये संपतात किंवा मिटतात, आणि म्हणून त्या एकमेकांसारख्या भासतात किंवा एकमेकांना प्रतिबिंबित करतात, पण कुठेतरी अनंतात त्या भेटणाऱ्या असतात. आणि त्या एक बिंदू अंतिम सत्याच्या शोधण्याच्या प्रयत्नात ते असतं का तो भ्रम माहिती नाही, त्यालाच सर्जन म्हणतात, त्यालाच अभिव्यक्ती म्हणतात. कारण त्या प्रवासासाठी हे लोक आपल्याला घेऊन जातात, आणि ह्या दोन्ही रेषा अनंतातच एकमेकांना मिळतात. तेव्हा आपण सर्व आस्वादकांनी उगीच व्यक्तिगत आयुष्याची अतिउत्साही चिरफाड न करता आणि त्यातून अर्थ गवसल्याचा खोटा नैतिक भंपकपणा न दाखवता निखळ कलाकृतीच्या अंतरंगातून प्रवास करण्याचा, विहार करण्याचा प्रयत्न करत राहणं हेच योग्य. आणि म्हणूनच फुलाच्या
सुगंधाचा शोध घेताना उशी रेग्यानी म्हटल्याप्रमाणे सारखं गाभ्यात जाऊन काय झालंय हे विचारणं नको. सुगंधाचा सौंदर्य अनुभव उमगतो आणि मग तो जसा मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियास्या, तशी हे सुंदर सिनेमांची जी माळका आमच्या समोर ठेवली आहे आणि ही आपली रसिक म्हणून असलेली भूमिका चोख पाडूया. चांगला सिनेमा हे आपल्याला दिलेलं कलाकाराचं महान देणं असतं. हे समजून उमजून चांगल्या सिनेमाचं आस्वादक होत जाणं हेच शेवटी खरं. आस्वादक होत जातो, पुढे जाऊन रसिक होणं म्हणजे स्वतःला अधिक चांगल्या वरच्या पातळीकडे नेणं आहे. कलाकाराच्या अंतरात्म्याची हाक ऐकणं आणि ह्याच्याकरता आपल्यालाही त्याच पद्धतीने आपल्या अंतरात्म्यानी त्यांनी साकारलेल्या या चित्रपटीय सिनेमाच्या अंतरात म्हणून गुरुदत्त यांचा सिनेमा हा त्यांच्या अंतरात्म्यात असणार आणि त्यांच्या सिनेमात आपल्याला तो अंतरात्मा गवसणार. ही जर सांगड आपल्याला घालायला लागेल आणि हे जेव्हा कळेल तेव्हा स्वर्गीय गुरुदत्त त्यांचा सिनेमा आत्मा, त्या शोधातली प्रवासातली त्यांची वाटचाल, कलेद्वारे त्यांनी केलेला हा सगळा एक वेगळाच प्रवास खटाटोप, त्यांनी त्यांच्या निर्मित चित्रपट कलेतील माणूस, अस्तित्व आणि कला या त्रिमितीतून एक वेगळी मिती त्यांनी आणली आणि ती माणूसपणाची, माणसाला स्वतःला संपन्न करण्याची मिती. तसेच आपण त्यांच्या कलाकृतींनी संपन्न होऊयात, या वाटेवरचे त्यांचे रसिक होऊयात एवढंच म्हणतो आणि माझं भाषण सुरू. धन्यवाद नखाते सर. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे दुसरे सन्माननीय अतिथी श्री अरुण दत्त यांना मी भाषणासाठी बोलवणार आहे, पण त्यापूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी अरुण दत्त हे स्वर्गीय गुरुदत्त यांचे द्वितीय चिरंजीव आहेत. मुंबईत 10 जुलै 1956 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यावेळी गुरुदत्त कुटुंबीय सेठ निवास 16th रोड खार येथे राहत होते. अरुण दत्त यांच्या जन्मानंतर लगेचच गुरुदत्त यांनी 48 पाली हिल बांद्रा येथे बंगला खरेदी केला. त्यांचं शालेय शिक्षण कुलाब्याच्या सेंट मेरीज इथे झालं. गुरुदत्त आपल्या चित्रपटाच्या दुनियेत दिवस रात्र व्यग्र असत. त्यांच्या घरी अजिबात फिल्मी वातावरण नव्हतं. गुरुदत्तच्या मृत्यूसमयी अरुण दत्त यांचे वय अवघे 8 वर्षे होते. गुरुदत्तच्या निधनानंतर गुरुदत्त फिल्म्सची धुरा सर्वप्रथम त्यांचे बंधू आत्माराम यांनी सांभाळली. त्यानंतर 70च्या दशकात गुरुदत्त यांचे चित्रपट मॉर्निंग शोमध्ये लावण्याचं काम तरुण दत्त आणि अरुण दत्त या दोघा भावंडांनी केले. 1980मध्ये गुरुदत्त फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आणि त्याच सुमारास फ्रान्स, इटली आणि अमेरिकेत भारतातील 5 अव्वल दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित करण्यात आले आणि संपूर्ण विश्वाला त्यानंतरच खऱ्या अर्थाने गुरुदत्त यांच्या चित्रपटाच्या कर्तृत्वाची ओळख झाली. आज अरुण दत्त यांच्याकडे गुरुदत्त फिल्म्सचे सर्व अधिकार आहेत. या सर्व चित्रपटांचे डिजिटलायझेशन ते करत आहेत. आपल्या पुणेकरांसाठी भाग्य असे की 1994 पासून अरुण दत्त पुण्यात स्थायिक झालेले आहेत. त्यांनी पुण्यात कोरेगाव पार्क येथे गुरुदत्त फिल्म अकॅडमी सुरू करून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. मी आजचे सन्माननीय अतिथी श्री अरुण दत्त सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर. नमस्ते. बाकी लोगों ने इतना कुछ कहा है मेरे पिताजी के बारे में, उनके फिल्मों के बारे में.
मैं नहीं जानता मैं क्या कह सकूँगा। मैं आप सब का बहुत आभारी हूँ कि आप सब यहाँ आए। कल कृपाशंकर जी आए थे हमारे पास। शर्मा जी ने कहा कि आप जब बात करेंगे तो आप अपने और अपने पिताजी के जो एक्सपीरियंसेस है उसके बारे में कुछ कहो। तो घर जाकर मैं सोचने लगा। मेरा जन्म हुआ था 1956 में। उसी साल मेरे पिताजी ने प्यासा शुरू की। प्यासा एक इस तरह का फ़िल्म था जो उनके ख़्याल में उन्होंने पहला ड्राफ्ट जो लिखा था 1947-48 के बीच में लिखा था, और ये ड्राफ्ट ये कहानी वो हमेशा बनाना चाहते थे, बट क्योंकि उनका करियर का शुरुआत था तो तभी वो सोच रहे थे कि पहले कुछ कमर्शियल फिल्म बना दें, एक बार सक्सेसफुल हो जाए हम एज अ कमर्शियल फिल्म मेकर, फिर मैं प्यासा को एक फिल्म के तौर पे पेश कर सकता हूँ। तो 1956 में उन्होंने फिर तय किया। उन्होंने उससे पहले उनके प्रोडक्शंस में आर पार, मिस्टर मिसेस 55, CID रिलीज़ हो गई और काफ़ी कामयाब हो गई थी ये तीनों फिल्में। तो जब ये तीनों फिल्में कामयाब हो गई तब उन्होंने ये तय किया कि मैं अगला फिल्म जो बनाऊंगा वो प्यासा रहेगा। तभी उन्होंने प्यासा का निर्माण किया और प्यासा बनाने लगे। प्यासा बनाते बनाते मेरे जितने भी परिवार वालों ने मुझसे बताया कि उनका जो चरित्र है, उनका जो आउटलुक था लाइफ में, वो काफ़ी बदल गया था। पहले वो बहुत खुश मिजाज के इंसान थे, लोगों के साथ बाहर जाना ये सब पसंद करते थे। प्यासा बनाने के दौरान वो इतना अपने आप में घुस गए कि वो एक अलग सा इंसान बन गए। तो प्यासा के बाद उन्होंने बनाई कागज़ के फूल और फिर साहिब बीबी और ग़ुलाम। तो उनका जो नज़रिया था सिनेमा की तरफ, उसका काफ़ी एक अलग अंदाज़ आया। उनके पहले फिल्मों में जैसे बाजी, जाल, आर पार, मिस्टर मिसेस 55 सारी कमर्शियल फिल्म्स थे जो म्यूज़िकल एंटरटेनर्स थे। और जब प्यासा में उन्होंने कदम रखा तो उनका पूरा एक अलग सा एक तस्वीर, सिनेमा का एक तस्वीर उन्होंने सामने लाया, और ये तस्वीर उनके मानसिक संतुलन में भी काफ़ी एक बदलाव पैदा किया। तो जब मैं सोचता हूँ कि जब ये बदलाव उनका शुरू हुआ 1956 में, जब मैं पैदा हुआ, तब मुझे ये ख्याल आता है कि जब आप मुझसे पूछे, काफ़ी लोगों ने मुझसे, जर्नलिस्ट ने मुझसे पूछा है कि आप कितना जानते हो आपके पिताजी के बारे में, तो मेरे पास हमेशा कोई जवाब नहीं रहता, क्योंकि मैं बहुत कम उनको जान पाया। जब मैं 8 साल का था तब वो गुज़र गए। तो ये जो 8 साल उनके साथ हमने बिताए, तो ज़्यादातर हमारी यादें थी जब हम छुट्टियों में जाते थे। उनको पतंग उड़ाने का बहुत शौक़ था। हम पाली हिल में रहते थे। जॉनी वॉकर अंकल बहुत ही करीब कार्टर रोड में रहा करते थे, तो तभी बड़े बड़े मकान नहीं हुआ करते, सारे बंगलोज़ थे। तो मेरे पिताजी पाली हिल से पतंग उड़ाते थे और जॉनी अंकल के साथ पेच लगाते थे। तो उनको क्या, क्योंकि उनका जो मकान था एक स्वीडिश कंस्ट्रक्शन का ये था, तो उसका स्लांटिंग रूफ़ था। तो उनको ये तय हुआ कि उन्होंने ये तय किया कि ये मकान हम तोड़ देते हैं और एक बिल्डिंग बनाते हैं जिससे एक छत हो और छत से मैं पतंग उड़ा सकूं। तो फिर 1963-64 के बीच में उन्होंने हमारा जो 48 पाली हिल का बंगला जो है, उन्होंने वो तोड़ दिया और नया बंगला शुरू किया। तो उनका इतना लगाव था पतंग उड़ाने में। फिर उनको, वो मेंबर थे पवाई लेक के, तो जॉनी अंकल और सब हम जाते थे वहाँ पवाई लेक में। कई बार बहुत रात तक हम मच्छी पकड़ते थे। उनको तो इनका ही फिर खेती करने का उनको बहुत शौक़ था। तो उन्होंने एक लोनावाला में एक ज़मीन ख़रीदी। तो कई बार जब फसल उगाने का वक्त आता था तो हम सब पूरा परिवार वहाँ जाते थे और उनका हाथ बटाते थे। हम तो बहुत छोटे थे, तो हम तो ज़्यादा वहाँ मज़ा करने जाते थे, पर उनका उनका एक तरीका था, जितने भी उनके टेंशन्स थे और सिनेमा के प्रॉब्लम्स थे, उस तरह से वो हल करते थे। तो उनका जो नज़रिया था, उनका जो फिल्मों की तरफ जो झुकाव था, मैं ज़्यादातर उनके दोस्तों से, उनके कलीग से बात करके
मैं जान पाया हूँ। और काफ़ी लोगों ने सब ने ये बताया है आप उनके फ़िल्मों के बारे में, उनका जो लगाव था फ़िल्मों के बारे में, और किस तरह से वो किस तरह की फ़िल्में बनाते थे। जैसे उनका जो लगाव था क्लोज शॉट्स में, ज़्यादातर लोग मेरे पिताजी से पहले जो भी वो लेंसेज इस्तेमाल करते थे वो 35 है या 40 मिलीमीटर लेंस इस्तेमाल करते थे। मेरे पिताजी को लॉन्ग फोकल लेंथ लेंसेज बहुत पसंद थे, तो उन्होंने एक दौर शुरू किया जहाँ 75 मिलीमीटर और 100 मिलीमीटर लेंस इस्तेमाल किया जाता था। 100 मिलीमीटर और 75 मिलीमीटर लेंथ में क्या डेप्थ ऑफ फील्ड में बहुत फ़र्क पड़ता है, तो डेप्थ ऑफ फील्ड काफ़ी कट जाता है उसमें, तो वो लेंस हैंडल करने में कैमरामैन को बहुत मुश्किल होती है, क्योंकि फोकस स्टेडी रखना बहुत मुश्किल काम होता है वो लेंसेज में। पर वो लेंस का जो एक रिज़ल्ट निकलता है, जो फाइनल रिज़ल्ट आप स्क्रीन पे देखते हो, वो अलग दूसरे फिल्मों से बहुत ही अलग होता है, क्योंकि कैरेक्टर एकदम आपके सामने आता है और पीछे के जितने भी आपके चीज़ें हैं वो आउट ऑफ फोकस रहती है। तो उस तरह से उन्होंने जिस तरह ये इन लेंसेज को इस्तेमाल करके उन्होंने जिस तरह से फिल्मों में एक अलग सा बदलाव लाया, तो मूर्ति अंकल हमसे हमेशा कहते थे कि जब वो बाहर के प्रोडक्शंस में जाते थे तो सब आते थे मूर्ति अंकल के पास कि भाई वो आप वो गुर्दत वाला लेंस आप इस्तेमाल कीजिए, वो लेंस हमें चाहिए। तो वो एक उनका जो शॉट्स टेकिंग का एक तरीका था, वो एक गुर्दत फिल्म्स का एक गुर्दत शॉट कहा जाता था। तो मूर्ति अंकल से जितने भी फिल्म वाले एज अ कैमरामैन उनको लेते थे, तो वो बार बार उनसे कहते थे कि भाई मुझे वो गुर्दत का शॉट दीजिए। और फिर उनका एक और जितना भी उन्होंने फिल्मों में दिया, उनके गाने और उनका जो गानों का जो लिरिक्स है उसमें बहुत वो मेहनत करते थे। जैसे वक्त ने किया जो कागज़ के फूल में गाना बना निकला, जब उन्होंने कहानी लिखी थी तो कहानी में उस वक्त कोई सिचुएशन नहीं था वक्त ने किया के लिए। तो बरमंदा उनके म्यूज़िक डायरेक्टर थे, तो सचिन दा के पास गए, तो सचिन दा ने एक दिन सिर्फ ये धुन उनको सुनाया और वो धुन मेरे पिताजी को बहुत पसंद आया। तो मेरे पिताजी ने कहा कि ये गाना मुझे चाहिए, पर ये गाना मैं फिल्म में कहाँ डालूँ ये मुझे समझ में नहीं आता। तो कैफ़ी साहब के साथ बैठे और कैफ़ी साहब से कहा कि ये धुन है मेरा, इसमें आप कुछ बोल लिख लीजिए, शायद अगर आप बोल लिख लोगे तो शायद मुझे एक सिचुएशन इसमें से निकल आएगा। तो कैफ़ी साहब कई बार लिखते गए। मुझसे कहा गया है कि करीबन 60 वर्जन्स गाने के उन्होंने लिखे, और फिर भी मेरे पिताजी मतलब कभी उससे ये नहीं थे कि ये ठीक है, तो वो कह रहे थे नहीं ये जम नहीं रहा है। फिर आखिर में एक बार वो यहाँ लोनावला आए थे अपने फार्म हाउस में, और फिर वहाँ भी काफ़ी दिन उन्होंने बैठे, और अंत में उन्होंने कैफ़ी साहब से कहा कि कैफ़ी ये गाना मेरे इस फिल्म के लिए शायद नसीब नहीं होगा, हम ये गाना किसी और फिल्म में हम डाल देंगे। तो कैफ़ी साहब ने कहा नहीं, हम फिर हार मान रहे हैं, हम हार नहीं मानेंगे। तो जब वो लौट रहे थे तो तभी गाड़ी में बैठे कैफ़ी साहब ने ये पहला जो ओपनिंग लाइन्स है वो उन्होंने लिखा। तो उन्होंने मेरे पिताजी से कहा कि ये ओपनिंग लाइन्स आपको कैसे लगता है कि वक्त ने किया क्या हंसी सितम, हम रहे ना हम, तुम रहे ना तुम। तो मेरे पिताजी ने कहा हाँ ये अच्छा एक ये स्टैंज़ा है, इसको आप बढ़ाइए, इसको आप पूरा एक गाना कीजिए। और फिर आप जब उन्होंने पूरा गाना लिखा और फिर मेरी माँ ने ये गाना गाया, और जब ये रिकॉर्ड हुआ गाना तो लोगों को इतना पसंद आया जब उन्होंने ये गाना सुना, तो सबको पूरे इंडस्ट्री में एक से ऐसे बात निकलने लगी कि जो गाना पिक्चराइज हुआ है इतना खूबसूरत पिक्चराइज हुआ है कि देखने लायक है। तो मेरे जितने भी मूर्ति अंकल और जितने भी मेरे फादर के टेक्नीशियंस थे वो कहा करते थे कि सब लोग आते थे मेरे पिताजी के पास कि मुझे गाना दिखा दो, किसी बार दिखा। मेरे पिताजी कह रहे रुको फिल्म बनने दो, आप देख लेंगे। तो उन्होंने बहुत कोशिश की गाना देखने के लिए, और फिर मेरे पिताजी दिखाया नहीं। और फिल्म जब रिलीज़ हुई तभी गाना जब पर्दे पे आया तो सब देखकर एकदम दंग रह गए कि इस सिचुएशन में किस तरह से ये गाने को डाला गया और किस तरह से इसके बोल को इस्तेमाल किया गया। तो ये एक ख़ासियत थी जो मेरे पिताजी का, जो जिस तरह से वो सॉन्ग का पिक्चराइजेशन करते थे। जैसे आपको अभी बताया गया कि
वो जब गाना होता था फिल्मों में तो वो ये नहीं चाहते थे कि एक लंबा सा ओपनिंग म्यूज़िक हो और ओपनिंग म्यूज़िक के बाद आप अंतराष्ट्र शुरू करेंगे, मुखड़ा शुरू करेंगे और फिर उसके बाद मतलब गाना शुरू होगा। तो हमेशा अपने लिरिसिस्ट से कहते थे आप गाना, म्यूज़िक डायरेक्टर से कहते गाना पहले वर्ड से शुरू करो, ताकि जब आप ऑडियंस आप देख रहे हैं फिल्म को तो ऐसे लगता है कि जो डायलॉग्स जो कैरेक्टर बोल रहा है बोलते बोलते अचानक गाने लगता है। तो एक गाना जो है वो जो सीन का एक हिस्सा बन जाता है, एक कंप्लीट एक ये फॉर्म बन जाता है, गाना अलग सा नहीं लगता। नहीं तो क्या होता है कि म्यूज़िक से पहले शुरू हो तो ऐसे लगता है कि अभी म्यूज़िक होगा, अभी गाना आने वाला है, तो काफ़ी लोग उठकर चले जाते थे। तो मेरे पिताजी ने ये फॉर्म ऑफ सॉन्ग पिक्चराइजेशन में काफ़ी उन्होंने मेहनत की। तो ये एक सारा एक इतना नया अंदाज़ था कि लोगों को बहुत पसंद आया और इसलिए आज उनका नाम जहाँ भी है, उनके फ़िल्मों का जितनी भी तारीफ़ होती है वो सुनकर मुझे बहुत गर्व होता है। और आज मैं कृपाशंकर शर्मा जी को बधाई देना चाहता हूँ कि ये पुस्तक उन्होंने पेश की है। आप लोग ज़रूर ये पुस्तक ख़रीदिए। ये पुस्तक में बहुत सरल भाषा में आपको मेरे पिताजी के ज़िंदगी के बारे में काफ़ी कुछ कहा गया है, उनके सॉन्ग पिक्चराइजेशन के बारे में कहा गया है, उनके मूर्ति साहब के साथ जो उनकी इंटरव्यू उन्होंने ली है उसके बारे में बहुत डिटेल में लिखा गया है। तो एक बहुत ही कॉम्प्रिहेंसिव किताब है जिसमें आप बहुत कुछ पाएंगे। और आप लोग सब यहाँ आए और आप सब ने मुझे यहाँ बुलाया, उसके लिए मैं आपका बहुत धन्यवाद देता हूँ। शुक्रिया। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजदत्त सर, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक शैलीने सुप्रसिद्ध असलेले दिग्दर्शक राजदत्त आज आपल्याला या प्रकाशन सोहळ्याला लाभले हे आपले परमभाग्य आहे। राजदत्त यांचे मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, जन्म अमरावती जिल्ह्यातील धामणगावचा। बालवयातच आपल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले। वर्ध्याच्या GS कॉलेज ऑफ कॉमर्समधून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच गोपुरीतील कुष्ठधाम केंद्रात जाऊन आपण नियमित रुग्णसेवाही केली। पदवीनंतर साहित्यिक गत्र माडखोलकर यांच्या प्रेरणेने नागपूरच्या तरुण भारतमध्ये आपण काही काळ पत्रकारिता देखील केली। तसेच गोवा मुक्ती संग्रामात आपण सक्रिय सहभागी झालात। लिखाणाची उपजतच आवड असल्याने मद्रासला चांदोबा, जे आपण सर्वांनी लहानपणापासून जे चांदोबा मॅगझिन बघतो, या मासिकात आपण कार्यरत झालात। ख्यातनाम चित्रपट निर्माते दिग्दर्शक चक्रपाणी हे त्या काळी चांदोबाचे संपादक होते। त्यांच्या समवेत पटकथा लिहिण्याचे कसब आपल्या हाती आले। योगायोगाने त्याच वेळी AVM मध्ये राजाभाऊ परांजपे आपल्याला भेटले। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला। मधुचंद्र या चित्रपटाद्वारे 1967 साली आपण दिग्दर्शनाचा श्री गणेशा केला। आपण दिग्दर्शित केलेल्या 30 चित्रपटांपैकी तब्बल 13 चित्रपटांना राज्य पुरस्कार मिळालेले आहेत। शापित, सर्जा, पुढचं पाऊल या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि पंजाबराव देशमुख यांच्यावर आपण निर्मिलेले अनुभवपट, तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावरील साऊंड अँड लाईट शो हा त्यातील भव्यतेमुळे गाजले। सिनेमाच्या सुवर्णयुगाचे आपण साक्षीदार आहात। गदिमांचा प्रदीर्घ काळ सहवास आपल्याला लाभलेला आहे। गदिमा पुरस्काराने आपण सन्मानित देखील झालेला आहात। मराठीतील विचारवंत व तपस्वी दिग्दर्शकाला आमच्या सर्वांच्या वतीने मानाचा मुजरा। सर,
आदरणीय व्यासपीठ, गुरुदत्त यांच्या प्रेम आणि भक्ती यासाठी आपण आलेले सारे श्रोतृगण, आज मलाही थोडासा कृतकृत्य झाल्याचा भाव मनी येतोय. माझी ओळख करून देताना हे जरूर सांगितलं आणि ते मला मान्यही आहे. प्रत्यक्षपणे राजाभाऊ परांजपेंकडे मी हे धडे घेतलेत. पण केवळ तेवढ्यानी भागत नसतं. आपला प्रवास करत राहायचा असतो, नवीन नवीन विषय धुंडाळायचे असतात, त्यावर विचार करायचा असतो. आणि हे सगळं कुठे नेतं आहे, हा जो प्रवास असतो त्यातला विचार करण्याचा, हा कुठेतरी वाट नसलेल्या जंगलातनं चालण्यासारखा असतो. त्या याच्यात जे सूर्यकिरणांचे काही कवडसे पडतात, त्या कवडशांच्या प्रकाशात जिथं पाऊलवाटही नसते तिथे चालायचं असतं. असे काही कवडसे मला गुरुदत्त यांच्या चित्रपटातनं मिळाले. हे या क्षेत्रात आल्यावरचं आहे असं नाही. मी त्यावेळा या चित्रपटसृष्टीशी संबंधित नव्हतो. याच पुण्यात राहत होतो, तरुण भारतमध्ये होतो, आणि याच डेक्कनमध्ये प्यासा लागलेलं होतं. गझल आणि हिंदी ह्याची माझी जवळीक असल्यामुळे मी तो चित्रपट पाहायला गेलो. आज तुम्हाला सांगताना थोडंसं बरंही वाटत नाही, पण मी आणि माझा मित्र आणि काही फार थोडे लोक त्या डेक्कनमध्ये अख्ख्या थिएटरमध्ये होतो. तो पहिला आठवडा होता का चौथा होता, दुसरा होता, माझ्या लक्षात नाही. आम्ही बसलो पिक्चर पाहायला, आणि पाहिल्यानंतर पूर्णतः मध्यंतरामध्ये एक चित्रपट पाहताना एक अलिखित शौक असतो आपला की निदान चहा, एखादा बटाटेवडा, त्याशिवाय चित्रपट पाहिल्याचं ची भूकही भरत नाही असं वाटतं प्रेक्षकांची. तसंच माझंही असेल. पण मध्यंतरामध्ये आम्ही दोघंही उठलो नाही. बाकीचे उठले की नाही मला ठाऊक नाही. एक अस्वस्थ करणारं, धरून ठेवणार त्या कथानकाची ताकद, आणि त्याहीपेक्षा जे दृश्य पाहत होतो त्याची ताकद ही आम्हाला तिथं बसवून गेली. मी त्यावेळा केवळ प्रेक्षक होतो, दिग्दर्शक झालो नव्हतो किंवा व्हायचं असं मनातही नव्हतं. पण कुठेतरी ती बीज हे किती अस्वस्थ करू शकतं. एखादी कथा वाचल्यानंतर, कादंबरी वाचल्यानंतर जसं माणसाला काही वेळ होतो, त्यातल्या त्या कॅरेक्टर्स, त्या घटना याच्याशी कुठेतरी आपली एक नाळ जोडण्याचा प्रयत्न करतो, किंवा किती अवघड होतं हे असं काहीतरी आपल्या मनात एक द्वंद्व चाललेलं असतं.
तसंच काहीसं मनात माझ्याही चाललेलं होतं. आणि कळत न कळत चित्रपट हा किती प्रभावी असू शकतो याचं पहिलं हे मला त्यावेळेला एक प्रेक्षक म्हणून प्यासातनं मिळालं. तो आपण बघू शकता, आजही बघू शकता. माणसाच्या ज्या जगण्यातल्या नुसते श्वास आणि नुसतं पोट म्हणजे जीवन नसतं, भावभावनातून जो मनुष्य जगत असतो ते जीवन माणसाचं काय असतं आणि त्याला कशाची भूक असते. मिळालं ते त्याचा आनंद, जे मिळालं नाही त्याचं व्यथित होणं आणि तरीही जगत राहणं असा एक वेगळाच कुठेतरी आयाम मला त्या प्यासामधनं त्यावेळेला जाणवला. हे जीवन असतं. जे येतं आपल्या वाट्याला ते तरीही जगत राहायचं, पळवाट घ्यायची नाही, मागं फिरायचं नाही. कागज के फूल तर ही कलावंताचीच कथा. काय ती व्यथा. खरं म्हणजे आम्ही कामं करतो या क्षेत्रामध्ये तेच कलावंत असतात असं नाही, तर प्रत्येक जण कलावंत असतो. काय असतं जीवन, काय व्यथा असतात आणि तरीही कसं जगायचं असतं. किती नैराश्य आलं, किती पदरी काहीही पडलं नाही तरी जे पडलं ते त्यात पूर्ण समाधान न मानता जगायचं. मग साहेब बेबी गुलाम असे. अगदी पहिला काळ त्यांचा पाहिला तर केवळ छान, ज्याला आपण भेळ खाणं किंवा मिसळ खाणं म्हणतो तशा पद्धतीचे चित्रपट त्यांनी दिले. छान, मजा आली. पण त्यानंतर जेव्हा प्यासापासून ही एक सुरुवात त्यांनी जी दिली, ही खरी एक कलावंताची जाण प्रत्येक प्रेक्षकाला आणून देण्याचं काम त्यांनी यात केलं. असा हा थोर कलावंत. कुठेतरी त्यांच्याबद्दल मगाशी बोलण्यात आलं, एक लहरीपणा असतो, एक बेभरोसा असतो. माझा या दोन्ही शब्दांवर विश्वास नाही, त्यांच्या बाबतीत तर नाहीच नाही. त्यांच्या मनातल्या मनामध्ये जे दृश्य त्यांच्या समोर येत होतं, पण जे कधीही नीटपणे लिहिल्या जात नाही, फोटोग्राफिकली होत नाही किंवा कलावंताकडनं होत नाही, तोपर्यंत त्यांचा अस्वस्थपणा कायम राहत असतो. लोक त्यांना त्या अर्थाने लहरी म्हणायचे. तो लहरीपणा नव्हता. तो एका कलावंताचं त्याच्या मनात त्याला घडलेलं जे प्रतिबिंब असतं ते मला माझ्या समाजाला, प्रेक्षकांना पर्यंत पोचवायचं आहे याची तळमळ असते. त्या तळमळीतनं आपण आत्तापर्यंत केलेले जे श्रम असतात ते सुद्धा वाया गेले तरी चालतील, पुन्हा मी ते करतो या पद्धतीने, ज्याला आजच्या भाषेमध्ये किंवा कालच्याही भाषेमध्ये बिनव्यवहारी कलावंत असं म्हटलं जातं. असे गुरुदत्त हा त्यांचा तो प्रवास. आणि हा त्यांच्या चित्रपटांनी मला दिला. त्यातले प्रत्येक शॉट्स, त्याचे अँगल्स, म्हणजे चित्रपट ही एका अर्थाने सामूहिक कलाकृती असते. तिथे कॅमेरामन असतो, निश्चितपणानं त्याचे अर्थ असतो, कलावंतही असतो, लेखकही असतो, गीतकार तर असतोच असतो. पण या सगळ्यांचा समतोल राखणं
आणि ते एका परफेक्शनला नेण्यापर्यंत त्याच्यासाठी प्रयत्न करणं याला दिग्दर्शक म्हणतात. आणि त्या बाबतीत गुरुदत्त हे खरोखर मोठे दिग्दर्शक होते. एक छोटीशी आठवण आहे. च्या आसपास मी मधुचंद्र करायला लागलो. मगाशी त्यांनीही सांगितलं, मुंबईवरून लोणावळ्याच्या थोडं पुढे आल्यानंतर त्यांचं शेत होतं. माझे जे लेखक होते कालेलकर, त्यांची ओळख होती. मला कोणी जाणतही नव्हतं, कारण मी कोणी दिग्दर्शक नव्हतो. राजाभाऊंचा 4 नंबरचा असिस्टंट म्हणून होतो, त्यामुळे तो मुद्दा नव्हता. पण त्यांचे कुठेतरी थोडंसं गोत्र एकमेकांचं जुळत होतं. आणि एका संध्याकाळी कालेलकर मला त्यांच्याकडे घेऊन गेले. गप्पांमध्ये त्यांनी सांगितलं की मी याच्यासाठी लिहितोय. त्यांना मराठीत चांगलं येत होतं, बोलत होत. त्यांनी मला एक फक्त प्रश्न केला की आत्तापर्यंत स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, त्यामध्ये तुला कुठला सीन आवडला? याचं जर पिक्चरायझेशन व्हायचं होतं, जे लिहिलं आहे त्यावरही माझा विचार सुरू झाला होता. तो काही परफेक्शनपर्यंत माझ्या अर्थानं गेलेला नव्हता. थोडी पंचायत झाली माझी की कुठला एक सांगायचा, आणि एक सांगितला तर बाकीचे का नाहीत हे कालेलकरांना आणखीन त्याचा त्रास होईल आणि ते मला म्हणतील बाकीचं माझं काही वाईट आहे का. म्हणजे सगळ्या अवघड अवस्थेमध्ये माझी स्थिती असताना पण मी थोडंसं धाडस केलं आणि त्यांना म्हटलं की मला सगळं छान वाटतंय, आवडतंय सगळं छान, पण एक जी जागा आहे ती फार मजेदार आहे की त्यातला हिरो नैराश्य घेऊन असा निघालेला असतो आणि नको म्हणतो, हे जग नको, ही माणसं नको, काही नको, जाऊ संपवावं स्वतः. आणि तो डोंगरापर्यंत जातो आणि उडी मारण्या तेवढा नाना पालशेकरांचा हात येतो. ते त्यालाही सांगतात नाही नाही मला अडवू नका, माझं ठरलेलं आहे, मी उडी मारणार आहे. म्हणतो कोणी सांगितलं नको, मागे बघ म्हणजे. आणि मागे अख्खी एक डोंगराच्या खालपर्यंत तळापर्यंत पोचलेली एक रांग दिसते, लोक हसतात. मला हे दृश्य आवडलं म्हणून मी ते सांगितलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी कालेलकरांनी मला सांगितलं की गुरुदत्त असं म्हणले की अरे यार इसको कुछ समजता है. हे जे बळ देणं होतं, कुठे मी त्यांच्याकडे शिकलो नाही किंवा कुठले धडेही घेतले नाहीत, पण तरीही एक शिकणं प्रत्येक अनेकांकडनं असतं. त्यातला काहीसे कवडसे हे त्या प्रकाशाचेही मला मिळाले. त्यातून आत्तापर्यंतची वाटचाल झाली आणि त्यासाठीच कृतज्ञतापूर्वक मी या कार्यक्रमाला आलो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्व रसिकांना परत एकदा आठवण करून देतो की आज ज्या ग्रंथाचं विमोचन झालं, अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त, हे पुस्तकात सवलतीच्या दरामध्ये 300 रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध करण्यात आलेलं आहे. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम, आभार प्रदर्शनासाठी मी परत एकदा आपले लाडके मधु पोद्दार यांना आमंत्रित करतो. एक मिनिट सर, फॉलो नाही. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि गुरुदत्त
फॅन. मी गणेश दीक्षित. मी गुरुदत्त फॅन अगदी 1955 पासून आहे. मला इथे एक नमूद करावं असं वाटलं म्हणून मी बोलतोय की गुरुदत्तांचं जे वेगवेगळ्या गाण्यातून त्यांनी जे आपल्याला दिलं, त्याच्यामध्ये ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, तसंच एक गाणं मला असं वाटतं कृपाशंकरजींनी हे जरूर नमूद करावं की हे मला वाटतं मिस्टर अँड मिसेस 55 होतं. मेरी दुनिया लुट रही थी और मैं खामोश था, टुकड़े टुकड़े दिल के चुनता, किसको कितना होश था. हा मला वाटतं बहुतेक मजरू किंवा साईंनी लिहिला होता. हे मला सांगावं असं वाटतं की हे गुरुदत्तांनी स्वतःलाच एक मेरी दुनिया लुट रही थी और मैं खामोश था, टुकड़े टुकड़े दिल के चुनता, किसको कितना होश. धन्यवाद गणेशजी. आभार मानण्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांमध्ये काही उल्लेखनीय प्रतिष्ठित अशा व्यक्ती उपस्थित आहेत, त्यांचा मी उल्लेख करतो. चंद्रहास खाडीलकर सांगलीहून आलेत. बरीच मंडळी पुण्यातली आहेत पण बाहेरगावची सुद्धा आलेली आहेत. आपण नंतर त्यांचं टाळे वाजवून अभिवादन करूया. मी आधी लिस्ट वाचतो. प्रकाश चांदे डोंबिवलीहून आलेत. अरुण पुराणिक मुंबईहून आलेत. शेखर सोमण, सुबोध गुरुजी, जयंत राळेरासकर सोलापूरहून आलेत. त्यानंतर विलास फडके पेणहून आलेत. डॉक्टर कामत, राघवेंद्र कडकोळ इथे बसलेत अण्णा, रागिणी पुंडलिक, अनिल बळेल आलेत, साहित्यिक अनिल बळेल, विजय शिंगोर्णीकर प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, नंतर नामदेव जाधव ते कोल्हापूरचे आहेत पण ते कुडाळून खास आपल्यासाठी आलेले आहेत, चंद्रशेखर महामुनी प्रसिद्ध गायक, त्यानंतर भीमसेनजींचे चिरंजीव राघवेंद्र भीमसेन जोशी इथे बसलेत, प्राध्यापक मंदार केळकर, प्राध्यापक विद्यानंद कुऱ्हाडे आणि प्राध्यापक संजय भामरे यांचं आपण टाळ्या वाजवून अभिवादन करूया. आज 22 जून आहे. पुण्याच्या इतिहासात 22 जून 1897 क्रांतिकारक दिन होता. पण गुरुदत्तांच्या आयुष्यातसुद्धा 22 जून एक गमतीचा योगायोग सांगतो, तोही शुक्रवारच होता. 22 जून 1964 साहब बीबी और गुलाम गुरुदत्त यांचा शेवटचा चित्रपट त्या दिवशी प्रदर्शित झाला होता. आणि सुदैवाने म्हणजे मी गंमत म्हणून सांगतो, मी त्याच दिवशी तो चित्रपट हिंदी विजयला पाहिला होता. गुरुदत्त हा खरं भारतीय चित्रपट विषय आहे पण हा वैश्विक विषय आहे. हा नुसता भारतीय किंवा हिंदी चित्रपट असा विषय नाही, तो वैश्विक विषय आहे. म्हणजे त्याच्यावर बोलताना आपल्याकडे आज जी मंडळी आली होती त्यांनी या विषयाला एक अभिजातता दिली आहे. सबर नखाते सर त्यांच्या बोलण्यात असं आलं होतं की माझा लहानपणापासून चित्रपटाशी संबंध आहे. आपण सगळ्यांनी त्यांना लहानपणी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या लहानपणी दुआ के बारात आपण पाहिला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा रडतो, त्याच्या डोळ्यात केस गेलेला असतो आणि ती संध्या तो केस काढते, मग गाणं म्हणते, तक तक धूम धूम ते गाणं आहे ना, तो लहान मुलगा म्हणजे समर नखातेत. त्यांचा एक विचार मला फार आवडला. नखाते सरांनी सांगितलं आहे की चित्रपट हा अंतरात्मा आहे, आत्म्याचा प्रवास आहे, सौंदर्याचा प्रवास आहे, वेदनेचा प्रवास आहे. आणि नम्र व्हा आणि मग सिनेमा बघा, सर्जक सौंदर्याचा आस्वाद घ्या, हा अतिशय सुंदर विचार आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि मी त्यांचा आभारी आहे. अतिशय सुंदर विचार त्यांनी इथे मांडले. त्यानंतर अरुण दत्तजी, त्यांना पाहिल्यावर तर मला गुरुदत्तांची आठवण झाली. मी प्रत्यक्ष गुरुदत्तांना कधी पाहिलं नाही, पण मी आज त्यांच्याच गुरुदत्तांना पाहिलं. त्यांनी गुरुदत्तांच्या आठवणी सांगितल्या, काही घरच्या सांगितल्या, काही सेटवरच्या सांगितल्या, गमतीच्या आठवण, पतंगाची काटाकाटी, जॉनी वॉकर गुरुदत्त, मला फार मजा वाटली. आय एन्जॉईड. ती गंमत सांगितली. मुख्य म्हणजे जगाच्या चित्रपट इतिहासात रोमॅन्टिक जे 10 चित्रपट आहेत त्यात प्यासा हा 5वा चित्रपट आहे आणि या सगळ्यांनी प्यासाचा उल्लेख केला आहे.
त्यांचा अर्थात हे गुरुदत्त म्हणजे हे फार लहान होते, पण तरीसुद्धा त्यांनी गुरुदत्तांचा चित्रविषयक दृष्टिकोन सांगितल्या, अनेक आठवणी सांगितल्या, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि आजचे अध्यक्ष राजदत्त हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत. कारण राजाभाऊ परांजपे मला फार आवडतं. ही गुरुशिष्य परंपरा माझी जोडीच फार आवडते. आजच्या आघाडीचे ते म्हणजे मला फार आवडतात राजदत्त. त्यात एक वाक्य मला इतकं भावलं, श्वास आणि पोट म्हणजे जीवन नाही आहे, भाव आणि भावना यात जीवन असतं. आणि कलावंताची अस्वस्थता, त्याचा लहरीपणा, त्याच्यावर इतके छान बोलले ते. दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त कसे होते किंवा गुरुदत्त आणि त्यांची भेट याचं इतकं छान त्यांनी सांगितलं. मी त्यांचेही आभार मानतो. शेवटी आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचेही आभार मानतो. यानंतर एक 5 ते 10 मिनटाचं मध्यंतर होईल, पण त्यानंतर आपल्याला गुरुदत्त यांच्या जीवनावर जो अनुभवपट काढलेला आहे, इन सर्च ऑफ गुरुदत्त, तो बघायचा आहे. त्याची आपण प्रतीक्षा करूया. धन्यवाद.